मुंबईत काल सत्ताचा मोर्चा झाला. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे म्हणाले, की मराठी माणसासाठी आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेलो आहोत आणि त्यांनी साथ घातलेली आहे, की तुम्ही आम्हाला साथ द्या. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कालच्या मोर्चाकडे नेमकं कसं पाहता? कारण बरेचसे कांगोरे यामधून आता निघतायत. एकीकडे गुन्हे दाखल झालेत आयोजकांवर. संदीप देशपांडे पण म्हणतायत, की अस्वलाच्या अंगावर केस आले काय, गेले काय, काही फरक पडत नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे साथ घालतायत. मराठी हितासाठी आम्ही एकत्र आलो. कसं पाहता? नाही, कालची उद्धव ठाकरेंची नौटंकी तीच होती आणि गोष्टी त्याच होत्या. त्यामुळे मराठी माणसाचा पुळका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पहिलं हे सांगावं की मिठी नदीचा गाळ किती खाल्ला, कोविडमध्ये किती भ्रष्टाचार केला, रेमडेसिवीर किती पैशाला विकली, कोविडमधल्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाची बाजू घेऊ नये. मराठी माणसांनी त्याला त्याची जागा द ठाकरे ब्रँड म्हणून जेव्हा BST लढले तेव्हाच दाखवून दिलेली आहे आणि आताही येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवली जाईल. काल उद्धव ठाकरे मागाटण्यात गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी देवीकडे साकडं घातलं आहे. 2012ला जेव्हा आलो होतो तेव्हा मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला होता मुंबई महापालिकेत आणि त्यामुळे आतासुद्धा महापालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा असं साकडं त्यांनी घातलं आहे. आता सध्या सर्व दुकानं बंद झाली आहेत, त्यामुळे साकडं घालण्याचं काम उद्धव ठाकरेंचं जोरात चालू आहे. परंतु मुंबईतली जनता ही सुजाण आहे, विकासाकडे पाहणारी आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मुंबईचा विकास आणि मुंबई बदलताना आज मुंबईकर पाहत आहेत. त्यामुळे मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच असेल आणि निश्चितपणे उद्धव ठाकरेचं ते एक दुकान आम्ही बंद करू याची मला खात्री आहे. तुम्ही मिठी नदीमध्ये गाळ काढण्यामध्ये घोटाळे झाले असे बरेचसे आरोप केले. ईडीकडे पण फाईल दिली. पुढे काही पाठपुरावा सुरू आहे याचा? नाही, निश्चितपणे पाठपुरावा सुरू आहे. यंत्रणा ज्या वेळेला काम करते त्यावेळेला त्याच्यामध्ये पुराव्यानिशी काम करत असते आणि त्यामध्ये सत्यता तपासूनच काम केलं जातं. कुठलंही काम हे कोणाच्या दबावाखाली केलं जात नाही. त्यामुळे मला वाटतं मिठी नदीच्या प्रकरणात अजून येणाऱ्या काही दिवसात खूप मोठा गौप्यस्फोट होईल आणि तो आपल्या समोर येईल. नक्कीच. निवडणुकीच्या पूर्वी हा गौप्यस्फोट होईल असं म्हणा. निवडणुकील येतील जातील. मला वाटतं की हा मिठी नदीचा गाळ घोटाळा हा विषय माझा 2023 पासून सुरू आहे. त्याच्यामध्ये 2023च्या डिसेंबरच्या अधिवेशनात त्यामध्ये SIT नेमली गेली. SIT गठीत 24मध्ये झाली आणि त्यानंतर सातत्याने 24 पासून 25पर्यंत म्हणजे 1 वर्ष त्याची चौकशी चालू आहे. 3दा माझी स्टेटमेंट झाली. मी जवळजवळ 503 पानाचं त्या लोकांना पुरावे दिलेले आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचे उलगडे त्यामध्ये आहेत आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसात याचा गौप्यस्फोट लवकरच होईल. जळगावमध्ये किशोर अप्पा पाटील आहेत, आमदार आहेत शिवसेनेचे. त्यांनी बरीचशी बोचरी टीका केली आहे भाजपच्या नेत्यांवर, की भाजपचे नेते हे कधी ऐनवेळी पलटी मारतील हे काही सांगू शकत नाही आणि 1 वर्षाच्या काळामध्ये एक फुटकी कवडीसुद्धा आम्हाला देण्यात आली नाही. मला वाटतं की हा प्रश्न त्यांनी त्यांच्या नेत्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. भाजप हा महायुती म्हणून काम करतो. राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, भाजपाचे मुख्यमंत्री नाही आहेत. आणि महायुतीचं सरकार म्हणून अजितदादाचा पक्ष असेल, शिंदेसाहेबांचा पक्ष असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि जे काही घटक पक्ष आहेत त्यांना एकत्र घेऊन राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत. माझ्या मते आमदार साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. ज्या वैयक्तिक त्यांना भेटून आम्ही विचारू, एक महायुती समन्वयक म्हणून निश्चितपणे आम्ही त्यांना हे विचारू आणि माननीय शिंदेसाहेबांना देखील त्यांच्या मनामध्ये काय दुःख आहे हे विचारायला सांगू. नक्कीच. पण गुलाबराव पाटील पण याला दुजोरा देत आहे. गुलाबराव पाटील म्हणतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारसंघात काम केलं, पण किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलं नाही आणि भाषणातही त्यांनी हे मांडलं आहे. तुम्ही समन्वयक म्हणून भूमिका घेणार आहात? नाही, बघा, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका आणि समन्वय करण्यासाठी उदय सामंत साहेबांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे. उदय सामंत साहेब या बाबतीतला निर्णय घेतील, या बाबतीतली चर्चा करतील आणि उदय सामंत साहेबांशी निश्चितपणे मी चर्चा करेन. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका आहेत 12 नोव्हेंबरला. कसं चित्र पाहता? कारण आज सामनाच्या रोकटोक सत्रातून पण त्यावर टीका करण्यात आली आहे. त्यात म्हणण्यात आलेलं आहे की पडद्यामागे वर्षा बंगल्यातून छुपी युती आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आणि आशिष शेलार यांना तिथे स्थान मिळू नये यासाठी सुद्धा पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली सुरू आहेत. नाही, रोकटोक कोण वाचतो कोण नाही वाचतो मला माहीत नाही. मी मागेही अनेकदा म्हटलं की सामना पेपर हा भाजी बांधायसाठी असतो. त्याच्यामुळे सामन्यामध्ये काय आलं त्याला फार महत्त्व नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही संपूर्णपणे क्रिकेटची निवडणूक आहे. त्यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. यामध्ये माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय आशिषजी असतील, जे काही तिघे मिळून जो निर्णय घेतील
तो निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनचा प्रत्येक पदाधिकारी मान्य करेल, ग्राह्य धरेल आणि त्या पद्धतीने मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी आणि क्रिकेटरच्या विकासासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन काम करेल याची मला खात्री आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.